Okay, shall we start the same sentences as we have taken yesterday? All right. कर्त्या काय करता डॅश काम करणार आहे आणि करता डॅश काम करणार होता. करता डॅश डॅश काम करणार आहे किंवा होता. अर्थात आहे, आहेत, आहोत, आहास, आहात काय आहेस, आहोत, काय आहे, आहोत, आहेस, आहात, हा होता, होती, होते, होतो, होत्या, हा सर्व काही. दिस इज जस्ट अ रिप्रेझेंटेशन. ठीक आहे. सो द इंग्लिश ऑफ present will be subject plus am or is or are plus काय nar. Nar is going to plus first form जे काम करणार आहे त्याचं मेन वर्बचं फर्स्ट फॉर्म लिहायचं, रिमेनिंग पार्ट आणि फुल स्टॉप. दिस इज फॉर प्रेझेंट. करता डॅश काम करणार आहे किंवा आहेत, आहोत काय असेल ते. आणि पास्ट असेल तर सब्जेक्ट प्लस सिंग्युलरला वॉज, प्लुरल असेल तर वर, बाकी सर्व सेम. गोइंग टू प्लस मेन वर्ब फर्स्ट फॉर्म, रिमेनिंग पार्ट आणि फुल स्टॉप. काय डाऊट इथपर्यंत? यानंतर किसी को डाऊट नाही? ओके, पुढं चला. सांगा, कोण सांगताय? तुम्ही सांगा, प्रत्येकाने एक वाक्य सांगा. चला. आणि जमलं तर माझ्या बरोबर लिहा. तुम्हाला सगळ्यांना वाक्य येतात बनवता, हा जमलं तर माझ्या बरोबर लिहा. सांगा. दिवाळीला मामा ऑनलाईन मध्ये थांबा जरा. आम्ही दिवाळीसाठी मामाच्या घरी जाणार आहोत. लिहा. आम्ही दिवाळीसाठी मामाच्या घरी जाणार आहोत. आता एकच जाणारचं वाक्य एकच बरं का, परत नाही. आम्ही दिवाळीसाठी मामाच्या घरी जाणार आहोत. चला पुढचं वाक्य सांगा. अगोदर मराठी लिहून घेऊ, नंतर इंग्लिश सगळ्यांना एकत्र सांगता येईल. हा. डे 6. तसा आपला डे 7 आहे बरोबर. आता डे 6 कसला? लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर साठी. कारण दोन्ही आपण क्लब केले ना एक दिवस. हा पुढं. नको बोलू, थांब जरा. अगोदर ऐकून घे. लगेच पंक्तीत आलं की अगोदर मला वाटत थांब ना, अगोदर कसे खातात काय बघायचं. हा. फोकनं कोणतं खायचं, हाताने कोणतं खायचं, भात आहे का, भाजी आहे का, गरम आहे का, गार आहे का, हा लगेच तो बकेट वाढायला लागली. थांब जरा, अगोदर पंक्तीला वाढू दे, कसं खातात ते बघ, आणि त्याप्रमाणे आपण खायचं. गडबड करायची नाही. भाजी पोळी तर माझ्याकडे नाही. हा बाकी टीचर टीचर आजपासून होमवर्क चेक करणार आहेत, तपासणार आहेत. चालेल, व्हेरी गुड. टीचर आजपासून होमवर्क. तुझं काय नाव? नवीन आदिती. हा हा त्यामुळे तू अगोदर सांगते का आदिती. बघ. हा थांब, अगोदर इथं बघ. करता डायजेस्ट काम करणार आहे, याला म्हणतात मराठीचं ढाचा, स्ट्रक्चर. याप्रमाणे हा ते असं गाणं बाई माहिती का नाही, साडी को फॉल से मॅच किया रे, तसं या वाक्याला तुझं वाक्य मॅच करून बघायचं. जर जुळलं तर सांगायचं. मग आता याला याला हे वाक्य मॅच करून बघ. मॅच मॅच होतात का नाही? मॅच होतात. हा, अशी वाक्य सांगायची. आता बाकी पण बघ शांततेनं. हा बाकी बोला रे. अच्छा, जाणार ते येणार घेतलं का? बरं ठीक आहे, हे पण एकच. मोनिका इकडे येणार होती. हा व्हेरी नाईस. पुढं नेक्स्ट पर्सन, नेक्स्ट सेंटेन्स मराठी. कोण राहिले सांगा लवकर. कोणाच राहिले रे? तुझं नाही का? हसतोय. हा
आम्ही उद्या फोटोशूट करणार आहोत. उद्या फोटो शूट करणार आहोत. हा, पुढं. नेक्स्ट कोण राहिले? एक जण राहिलाय. हा, सांग आता. अशा प्रकार जमते का? नाही जमत तर आठवून सांगा. हा, चला. ऑनलाईन वाले बोला रे वाक्य. जमलं तर माझ्या बरोबर काही लोक लिहू शकता. सरस. हा, थांब 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 जरा. नवीन लोक सांगा. नवीन लोक संपल्यावर जुने लोक. अरे, पाहुण्यांना पाहुण्यांना अगोदर जेवण वाढायचं असतं. तुम्ही स्वतःच बसता पंक्तीला. आ वाढणार कोण? तुम्ही होस्ट आहात, बाकी नवीन आलेले गेस्ट आहेत. त्यांचं अगोदर काय करू? उरकून देऊ. पहिल्या पंक्तीला तुम्हीच नाही बसायचं. त्यांनी खाल्ल्यावर शिल्लक राहिलेच तर आपण जेवायचं नसता. आ नवीन तांदूळ आणायचे, फोडणी द्यायची, तेवढंच खायचं. माझं लय भारी जेवलो. समजून घ्या. थांबा जरा. नवीन लोक चला रे. आपापले प्लेट घेऊन या राज पुढं. हा, राजनंदिनी गोरे. राजनंदिनी काय नाव? राजनंदिनी गोरे. अच्छा, गोरे गोरे. ओके फाईन, बोला. राजनंदिनी गोरे बोला. मी आज सायन्सचा प्रोजेक्ट करणार आहे. मी आज सायन्सचा प्रोजेक्ट करणार आहे. व्हेरी नाईस. चला पुढं. नेक्स्ट पर्सन. अथर्व. राजेश अथर्व. राजेश आज स्वयंपाक करणार आहे. अरे, तुझा राजेश लय काय काय करतो. काल घरी काम केलं, आज स्वयंपाक करतोय. स्वयंपाक कोण? तुझा रूममेट होता का? हा. हा, तुझा रूममेट होता नाही. का राजेश? हा. नाही. कोण आहे मग राजेश? चला पुढं. माईक बंद करा. झालं की माईक बंद करायचा. पुढं. पुढं विराज. बोला रे. हा, काय नाव? विराज. युवराज का राज? हा, बोल. मी स्पोकन क्लासला बसणार आहे. बसणार आहे. मी असं केलं, असं लिहू आपण याला. इंग्लिशचा क्लास अटेंड करणार आहे असं म्हणू आपण याला. अटेंड करणार आहे. व्हेरी गुड. हा, पुढं. नेक्स्ट. नवीन माणसं, नवीन पोरं, नवीन मुलं. अरे, काल त्या छोट्या अथर्व मुलाला सांगू काळे. द्या रे. अथर्व काळे. हा, बोला बोला. मी रूम स्वच्छ करणार होतो. मग आपण असं लिहू. आम्ही. व्हेरी गुड, चांगलं सेंटेन्स आहे. रूम स्वच्छ करणार होतो. व्हेरी नाईस सेंटेन्स. चला पुढे बोला. नेक्स्ट पर्सन, नेक्स्ट सेंटेन्स. कम ऑन. सर श्रावणी. श्रावणी. हा, नवीन आहे ना? हा. हा, बोला. स्वरा आंबा खाणार होती. स्वरा आंबा खाणार होती. व्हेरी नाईस. नेक्स्ट पर्सन, नेक्स्ट सेंटेन्स. तुझं कल्याणी. आठवलं का? हा, घेतो थांब. हा, बोला. पुढं 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 बोला रे. पुढे बोला. हा, दिव्या. काय नाव? दिव्या. हा. हा, बोला. मी आज बाजारला जाणार होते. ए, जाणार 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 बॅन झालं. सर कल्याणी. पुढं. सर कल्याणी. कल्याणी बोल. ईश्वरी शाळेत येणार होती. ए, येणार पण नाही. येणार झालं. बरं ठीक आहे, चल लिहितो. एक लिहितो. ईश्वरी शाळेत येणार होती. जरा होल्ड करा रे. हा, चला पुढं. नेक्स्ट पर्सन, नेक्स्ट सेंटेन्स. चला रे.
संपदा. संपदा. आम्ही बोला. उद्या आम्ही उद्या बकेटबॉल खेळणार आहोत. आम्ही, व्हेरी नाईस. मला हे वाक्य अपेक्षित होतं स्पोर्ट्स वीक मधून तुमच्या एखादं. आम्ही उद्या बकेट बॉल खेळणार आहोत. हा. नेक्स्ट. तारा. नवीन. तारा बोल. मुले काल खो खो खेळणार होती. व्हेरी नाईस सेंटेन्स. मुले काल खो खो, ए माईक बंद करा रे, खेळणार. सर कोणाला बनवू मी हे, काय ते, बरं ते काय होते, तो कंट्रोल तिकडे दिला का, रेकॉर्डिंगचं कंट्रोल जाते. हा चला पुढं, पुढं बोला. नेक्स्ट पर्सन, नेक्स्ट सेंटेन्स, लवकर लवकर फास्ट. हा. हर्षवर्धन लोंढे. हर्षवर्धन बोल. मी उद्या पाळण्यात मी उद्या यात्रेत पाळण्यात बसणार होतो. मी उद्या, उद्या बसणार होतो कसं काय होईल रे, बसणार आहे यात्रेमध्ये, पाळण्यात बसणार आहे, होईल आहे, होतो नाही, काल होतो, उद्या आहे. हा. नेक्स्ट पर्सन, नेक्स्ट सेंटेन्स. रुद्र. रुद्रा बोला. आम्ही उद्या दुसऱ्या ग्राउंडवर खेळणार आहोत. मी उद्या दुसऱ्या ग्राउंडवर म्हणण्यापेक्षा नवीन ग्राउंडवर आपण आहे ना, नवीनच्या अर्थानं तो दुसरं ग्राउंड आहे, बरोबर. आम्ही सर्वजण उद्या नवीन ग्राउंडवर खेळणार आहोत. गायकवाड सर, गायकवाड सर गेले का, बाहेर गेले. मॅडम बोलवा गायकवाड सर, मोबाईल चालू ठेवून गेले. हा. कवाळे सर. येस सर. 10 मिनिटं होमवर्क चेक करण्यामुळं जर तुमचे खूपच खेळ जर थांबले तर अर्धा तास वाढवा खेळ, चांगला असतं खेळण्यात. मात्र होमवर्क चेक करण्यामध्ये कोणी दांडी मारू नका. दॅट इज द मेन फोकल पॉइंट. सगळ्यात मेन आपला फोकस तोच आहे. होमवर्क चेक केला नाही तर इम्प्रुव्हमेंट येणार नाही, मग आपल्या कष्टाला काहीच उपयोग नाही. ठीक आहे, होमवर्क ओके चेक सर. करा. आणि याच्याविषयी मी आणि विस्तृत बोलू आपण 24-25 ला. चला. हा. पुढं नेक्स्ट पर्सन कोण आहे रे, श्रेया. हा बोला. तो रायगड चढणार आहे. तो रायगड चढणार आहे, म्हणजे तो रायगडवर चढणार आहे. चला, व्हेरी नाईस. नेक्स्ट सेंटेन्स. हा. आवाज येत नाही, आवाज येत नाही, आवाज येत नाही. कोण आहे सर, वाला आहे का, कोण आहे सर, हा वाला कोण आहे. नाही, हर्षवर्धन. नाही रे बाळा, हर्षवर्धनचा आवाज येत नव्हता. आणि कोण होतं, ओमराजे. सोनाली कोण आहे, रणदिवे. आ ओमराजे. 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 मी आज लिंबू चमचा खेळणार आहे. ओमराजे बोला. मी आज लिंबू चमचा खेळणार आहे. मी आज लिंबू चमचा खेळणार आहोत. आम्ही म्हणतोय, आम्ही उद्या बोलू आपण, आज म्हणण्यापेक्षा. ठीक आहे, आधी चाललं असतं, काय अडचण नाही, सकाळी बोलल्यास. आम्ही आज, ठीक आहे चालेल.
लिंबू चमचा मुलांना पण असतं का? खेळणार आहोत. आ यस सर. अरे वा ठीक आहे चला. आम्ही आज लिंबू चमचा खेळणार आहोत. हा हा. हर्षवर्धन. हर्षवर्धन नवीन आहे का जुना आहे? न- हा नवीन बोल. आम्ही उद्या क्रिकेट जिंकणार आहोत. आम्ही उद्या क्रिकेट मॅच जिंकणार आहोत. ठीक आहे मला जे ऐकू आलं ते लिहितो मी. प्लस मायनस काहीतरी असेल असू द्या. आम्ही उद्याचा क्रिकेट मॅच जिंकणार आहोत. चला नेक्स्ट. नवीन कोण आहे? नेक्स्ट नवीन. नेक्स्ट कोण राहिले का नवीन मध्ये? सोनाली. स्वराज कोण आहे? सोनाली. साई सई सोनाली. सई आणि सोनालीचा कोण आहे? सोनाली हा बरोबर चला. सई आणि मी स्वराज तुमचा उद्या माईक कशाला चालू गाडी आहे रे? चालवणार आहे. थांब थांब थांब. माईक बंद करा रे तुमचा. म्यूट. हा चला सोनाली बोल. सोनाली बोल तू. मी उद्या गाडी चालवणार आहे. मी उद्या गाडी चालवणार आहे. स्वराज आणि सई शेळवणे माईक बंद करा. मी उद्या गाडी चालवणार आहे. चला. मी उद्या गाडी चालवणार. चला नेक्स्ट पर्सन नेक्स्ट सेंटेन्स. कोण राहिले पुढं? पुढं कोण राहिले? कोण राहिले बोला. हम्म. ज्यांना शक्य आहे त्यांनी माझ्या बरोबर लिहा. हा कोण राहिले? राहिले कोणी? जुना जुना कोणी राहिलंय का? सॉरी नवीन कोणी राहिलंय का? चला जुन्यामध्ये चला सर सांगा रे. ओल्ड ऐश्वर्या. वाले ईश्वरी. आराध्य. ईश्वरी. थांबा. थांबा रे. ऐश्वर्याचा एकदा आवाज आला तर तुम्हाला बाकी परत नाव घ्यायची गरज आहे का? मी भाजी एकाला वाढतोय बकेट ओढायची गरज आहे का? आ भाजी पोळाल ना. काय रे? मी एकाला भाजी टाकतोय बकेट उघड ओढू नका ना रे. थांबा जरा मला त्याला भाजी वाजू वाढू दे ऐश्वर्याला. हा ऐश्वर्या बोल. मी मम्मी बोल. पप्पाच्या पाया पडणार आहे. व्हेरी नाईस. मी उद्यापासून माझ्या आई वडिलांच्या पाया पडणार आहे. चालतंय. व्हेरी नाईस गुड सेंटेन्स. हा नेक्स्ट. ओंकार. ईश्वरी. एकच ईश्वरी. एकच ईश्वरी. एकच थांबा रे. ईश्वरी तुझ्या अगोदर कोणतरी बोललंय मग कशाला परत? पहिलं कोण बोललंय सांगा. कोणीच बोलू नका. मला माहिती कोण बोललंय ते. नाही तुझ्या अगोदर कोणतरी ओंकार. कोण होतं रे? हा माझे कान तीक्ष्ण आहेत सरस. हा ओमकार बोल. मी उद्या लवकर उठणार आहे. क्या बात आहे. एक्सलंट. मी उद्या लवकर उठणार आहे. हा अर्पिता. नेक्स्ट. ईश्वरी. थांबा थांबा. अर्पिता. ईश्वरी अर्पिता बोलली. थांब जरा जरा. हा देतो सगळ्यांना चान्स देतो. सगळ्यांना चान्स देतो. चला आम्ही अर्पिता. उद्या पुष्पा 2 पाहणार आहोत. अरे 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 नाही घेणार मी. पुढचं चला ईश्वरी. आम्ही हा शाळेमध्ये झाडे लावणार आहोत. आम्ही काय स्कूलमध्ये शाळेमध्ये शाळेमध्ये हा झाडे लावणार आहोत. झाडे लावणार आहोत किंवा चार्ट लावणार आहोत. हे किती किती वाक्य आहेत?
लावणार आहोत. मला कन्स्ट्रक्टिव्ह वाक्य बोला. ते सिनेमाची वगैरे वाक्य नाही लिहिणार. हा चला. अशी बर थांबा आता 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 थांबा. आता कोटा संपलेला आहे. ज्यांना कोणाला सांगण्याची इच्छा राहिलेली आहे सगळ्यांनी मिळून मला इंग्लिश सांगा. ठीक आहे. ज्यांना कोणाला बोलण्याची इच्छा राहिलेली आहे सगळ्यांनी मला एकत्र इंग्लिश वाक्य सांगितलं तरी चालेल. काहीच अडचण नाही. चला मी वाचतो तुमच्यासाठी वाक्य. आम्ही दिवाळीसाठी मामाच्या घरी जाणार आहोत. चला सगळे म्हणून सांगितलं तर चालतंय. तुमचा आवाज थोडासा मात्र कमी आवाज. वी आर वी आर बघा वी आम्ही लक्षात घ्या रे. परत पुन्हा एक सांगतो. आम्ही आता आम्हीसाठी काय वी साठी काय तर आर येईल. गोइंग टू मात्र फिक्स आहे. आणि काय करणार आहोत त्याचं फर्स्ट फॉर्म लिहायचं. काय करणार आहोत जाणार है ना. गोइंग टू आ काय गो कुठं मामाच्या घरी. तो मामाचं नाव मामा म्हणजे काय मॅटर्नल अंकल. मॅटर्नल अंकल्स काय हाऊस. ठीक आहे हाऊस म्हणतो आपण त्याला. हा ठीक आहे बरोबर आहे ना मग. फॉर दिवाळी फॉर दिवाळी दिवाळीसाठी. चला पुढं नेक्स्ट आहे. टीचर आजपासून होमवर्क चेक करणार आहेत. आहोत नाही. हा टीचर म्हणल्यास काय होईल. व्हेरी गुड बरोबर आहे. टीचर म्हणल्यास ऍमिजार पैकी येईल इज बरोबर. गोइंग टू फिक्स आहे. काय करणार आहेत होमवर्क चेक करणार आहेत. मग काय लिहायचं टीचर इज गोइंग टू चेक होमवर्क. अच्छा आजपासून आहे. फ्रॉम टुडे फ्रॉम टुडे. व्हेरी नाईस. चला 4th आणि 5th म्हणून लक्ष द्या रे. हा मोनिका इकडे येणार होती. काय होईल कोण येणार होती तीच लिहायचं. होती म्हणल्यास खालचं आहे. मोनिका सब्जेक्ट ठिकाणी कोण आहे मोनिका. जे येणार होती ती कोण आहे मोनिका. आता वॉज वर पैकी सिंग्युलर असल्यामुळे वॉज. व्हेरी गुड. वॉज गोइंग टू फिक्स आहे. गोइंग टू आणि येणे मुख्य क्रियापद काय येणे म्हणून येणार साठी गोइंग टू कम. कुठं हिअर इकडे हिअर. टूची गरज नाही. नाही आम्ही उद्या फोटो शूट करणार आहोत. वी नंतर आर येईल. गोइंग टू शूट. गोइंग टू काय मेन वर्ब आहे शूट. काय शूट फोटो. कधी उद्या टुमारो. वी आर गोइंग टू शूट फोटो टुमारो. काय बोलला थांबा जरा. इथं शूट करणे मुख्य क्रियापद आहे. काय क्रियापद आहे शूट करणे. ठीक आहे शूट टू शूट शूट करणे. मी आज सायन्सचा प्रोजेक्ट करणार आहे. सांगा रे मी साठी काय येईल आय. आता आय साठी काय येईल एम. टू काय करणार मेक. काय करणार आहे सायन्सचा प्रोजेक्ट. का सायलेंट होती तर सायन्स प्रोजेक्ट. कधी आज आणि टुडे. बर आता थोडस सगळ्यांना थांबवतो मी. फक्त मला फोर्थचे मुलं बोला. फोर्थचे मुलं हा जेवढे असतील तेवढे. फोर्थचे मुलं चला रे सांगा. जेवढे असतील तेवढे सगळे एकत्र. ओनली फोर्थ क्लास 4. चला बोला. राजेश आज स्वयंपाक करणार आहे. काय होईल ओनली फोर्थ स्टँडर्ड. बोला रे राजेश. हा अमेझॉन पैकी काय येईल फोर्थचे मुलं अमेझॉन पैकी काय येईल. व्हेरी गुड इज ओनली फोर्थ. इजच्या पुढे काय लिहायचं फोर्थची मुलं सांगा. राजेश दिलं इज दिलं. गोइंग टू ओनली फोर्थ. व्हेरी गुड व्हेरी नाईस. बघा सर कोण बोलतोय त्या गोइंग टू. आणि कोण नाही बोलते पण बघा. हा पुढं पाटील मॅडम आहेत का मेन मेन वर्ब काय रे व्हेरी नाईस गुड. कोणतरी बोललं बघा कुक. ओनली फोर्थ जे काय करणार आहे काय करणार स्वयंपाक. हा आणि काय कधी टुडे.
व्हेरी नाईस. ओनली फोर्थ. चला आणखीन एक. वन मोर सेंटेन्स फॉर ओनली फोर्थ. चला. मी इंग्लिशचा क्लास अटेंड करणार आहे. मी. चला काय येईल मी साठी? आय. आता आय साठी काय येईल वरती बघा. हा. आय साठी या ठिकाणी म्हटलं काय येईल? ऍम. व्हेरी नाईस. ऍम. पुढं काय? गोइंग टू. व्हेरी नाईस. ओनली फोर्थ क्लास. हा. गोइंग टू. हा. काय करणे? अटेंड करणे मुख्य क्रियापद आहे. आय एम गोइंग टू अटेंड. टू अटेंड म्हणजे हजर राहणे. हा. अटेंड. काय? आता जे काय अटेंड करणार ते पुढे लिहायचं. काय? व्हेरी गुड. ओनली फोर्थ क्लास. इंग्लिश क्लास. आणि कधी? टुडे. काल, आज, उद्या, परवा, या वर्षी, पुढच्या वर्षी, गेल्या वर्षी, थोड्या वेळानंतर, थोड्या वेळापूर्वी. ही सगळी समयसूचक शब्द जे आहेत, टाइम फ्रेजेस जे आहेत, ते वाक्याच्या शेवटी लिहायचे असतात. म्हणून आपण काय केलं? वाक्य बनवलं. आय एम गोइंग टू काय? अटेंड इंग्लिश क्लास. आणि शेवटी राहिलं आज. तर त्यासाठी आपण टुडे शेवटी लिहिलं. चला क्लास फिफ्थ क्लास. तो रायगड चढणार आहे. आता मेन वर्ब आहे क्लाइम अप ऑन. हे मेन वर्ब आहे. चला फिफ्थचे मुलं. ही बोला इकडे येईल. ही अॅमिझाल भाई काय रे? फिफ्थ क्लास इज. क्लास फिफ्थ कोण नाही का? कोण आहे क्लास टीचर? गोइंग टू काय? मुंडे सर. ही इज गोइंग टू काय रे? सर. क्लाइम. हा. अपॉन. बोला. सर. आहे का तुम्ही पण? हो आहे. तुम्ही 8 हा. नंबरचं सेंटेन्स घेतलं, 15 नंबरचं घेतलं. अरे 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 असं झालं का? चालतंय घेऊ आपण हे. काय अडचण नाही. हा तेव्हा लोक गप्प आहेत का? इज हा. गोइंग टू. मला वाटलं हे शॉर्टकट करता येईल. टाइम कमी असते मग है ना. ते पकडलं मला पण मला अगोदर. ते ठीक सेंटेन्स आहे. पुढे गेलं, पुढच्या पेजवर. अच्छा पुढच्या पेजवर गेला का? त्याच्यामुळे जमलं त्यांना. ओके. ही इज गोइंग. बरं ठीक आहे ठीक आहे. ओके. चला कॅन्सल. पहिला ऑर्डर कॅन्सल. ओके रिपीट ऑर्डर. चलो नवीन भाजी. चलो. चला आम्ही रूम स्वच्छ करणार होतो. फिफ्थ क्लास. चला आम्ही रूम स्वच्छ करणार होतो. फिफ्थ क्लास. क्लास 5. सांगा रे. वी पहिलं काय येईल? होतो. खालचं बघा इथं. हा इकडे काय येईल? वॉलवर पैकी काय येईल? क्लास फिफ्थ. आणि तुमच्यापैकी फोर्थ क्लास बरं रे. हा वॉलवर पैकी काय येईल? वी वर. हा पुढं गोइंग टू फिक्स आहे. गोइंग टू. मेन वर्ब काय? काय काम होतं इथं? स्वच्छ करणे. म्हणजे काय होईल? व्हेरी नाईस. क्लीन. काय? रूम. रूम. बस एवढंच आहे. टुडे टुमारो काहीच नाही. अच्छा टुडे किंवा yesterday आला है ना. स्वरा आंबा खाणार होती. क्लास फिफ्थ. एक वन मोर सेंटेन्स फॉर यू. हा. स्वरा आंबा खाणार होती. क्लास फिफ्थ. बोला स्वरा. Swara was going to eat mango. एकटाच बोलतोय का? वॉज गोइंग टू. व्हेरी गुड. एट मँगो. व्हेरी नाईस. चला सिक्स क्लास. ईश्वरी शाळेत येणार होती. क्लास सिक्स. Ishwari हा बरोबर आहे. was going to come in school. Ishwari was going to come in. कम टू स्कूल. शाळेत नंतर शाळेला या अर्थात आलंय म्हणून का गोइंग टू कम टू स्कूल असं ते येईल. हा. चला व्हेरी नाईस. इथून पुढे लक्षात ठेवा. आम्ही उद्या बकेट बॉल खेळणार आहोत. क्लास सिक्स. चला 6वीचा वर्ग. सिक्स क्लास. We are going to play bucket ball tomorrow. Bucket ball tomorrow. बकेट बॉल. नवीन जुने सगळेच बोलायचे. वी गोइंग Sir, टू going सॉरी to गोइंग टूच्या पुढे काय राहिलं रे? play. प्ले. बकेट बॉल बरोबर. हे मराठी इकडं. इथं लिहितो इंग्लिश. बकेट बॉल कधी? उद्या. टुमारो. चला सिक्सचे दोन झाले. सेवन्थ. क्लास 7. चला बोला रे. सेवन्थ क्लास. Boys तुम्ही बोलू were शकता. going to play बॉईज बोला आपण. हा बॉईज. हा were going to
were going to Play Play Kho yesterday. play kho yesterday. Correct. Very nice. Boys were going to play kho yesterday. Very nice. चला 6th क्लासला अच्छा 6th ना 7th ना कोणत्या क्लास म्हणलो तुम्ही तुम्हाला कोणी सांगितलं रे हे कोणी सांगितलं 7th ना हो वन मोर फॉर यू चला मी उद्या यात्रेमध्ये पाळण्यात बसणार आहे I am हा I am आय एम I am going there tomorrow. गोइंग टू sit on in Parna tomorrow. कुठं कुठं गोइंग टू कोण सांगताय राईड काय पाळणा इज व्हॉट सांगा रे पाळणा सांगा लवकर व्हॉट इज Swing. पाळणा हा स्विंग आणि ते गोल असते काय असतं मेरी गो राऊंड हा ओके हे स्विंग म्हणा आय एम गोइंग टू राईड काय स्विंग काय किंवा याला म्हणू शकता टावर स्विंग कधी इन यात्रेमध्ये इन काय फेअर कधी टुमारो हा पुढं 7th क्लास संपलं 8th क्लास 8 आम्ही सर्वजण उद्या नवीन ग्राउंडवर खेळणार आहोत चला We वी all ऑल we are शेवटी we all वी are ऑल going to आर play व्हेरी गुड on new ground yesterday. गोइंग टू प्ले ऑन New बोला ना ground. तुम्ही न्यू ग्राउंड तुम्ही काय झालं Tomorrow. तुम्हाला काय झालं बोला तुम्ही ग्राउंड कधी टुमारो येस चला नंबर आला रायगडाचा चला ऑल ओके कुठे गेलं 8th क्लास रायगड चला He is हा going ही to climb on He is going to climb Raigad. गोइंग टू क्लाइंब वर सांगितलं रे क्लाइंब अपॉन क्लाइंब ऑनच्या ऐवजी क्लाइंब अप का कारण का जी डायरेक्शन आहे चढण्याची ती वरच्या दिशेला असते म्हणून त्या ठिकाणी अप वापरलं जातं ठीक आहे तो क्लाइंब अप ऑन काय Raigad. रायगड कधी नाही कधी नाही That's it. बरोबर हा आम्ही आज लिंबू चमचा खेळणार आहोत 9th क्लास We Ah, are going to we play are lemon spoon today. going to Going to play play lemon spoon today. a lemon spoon game असं म्हणू हा लेमन स्पून गेम आपण एक्स्ट्रा टाकू वर्ड कधी टुडे 9th क्लास हा पुढं आम्ही उद्याचा क्रिकेट मॅच जिंकणार आहोत 9th क्लास वी Going गोइंग to टू cricket match in. We are going to win cricket match tomorrow. नाही रे टुमारोज उद्याचा क्रिकेट मॅच दॅट्स इट आम्ही उद्या क्रिकेट मॅच जिंकणार आहोत असं तर वी आर गोइंग टू विन क्रिकेट मॅच टुमारो असं आलं असतं उद्याचा क्रिकेट मॅच असल्यामुळं टुमारोज क्रिकेट मॅच असलेलं ठीक आहे Sir, win ची spelling चुकली. काय चुकलं बाबा हा Win. अरे कुठे गेला विन लिहिलंच आहे का अच्छा विथ लिहिलं का आय गोइंग टू विन ऑल राईट चला आता कोण राहिले रिमेनिंग कोणी आहे का चला सर्वजण बरोबर सांगा आता काय अडचण नाही मी उद्या गाडी चालवणार आहे चला आय कार किंवा राईड बाईक किंवा ड्राईव्ह कार राईड बाईक किंवा ड्राईव्ह कार टुमारो व्हेरी नाईस चला मी उद्यापासून माझ्या आई वडिलांच्या पाया पडणार आहे
कोण सांगतंय सांगा, कोणी पण सांगा. आय एम इथून चालू करू आपण. हा I am going गोइंग टू. हा काय आय एम गोइंग टू काय. आता इंग्लिश मध्ये म्हणतात टू गो बिफोर. इंग्लिश मध्ये काय म्हणतात टू गो बिफोर. म्हणजे टू गो बिफोर ला वाकून नमस्कार करणे. सो आय एम गोइंग टू गो BOW गो बिफोर माय काय आई वडिलांना एकच शब्द इंग्लिश मध्ये पॅरेंट्स. उद्यापासून फ्रॉम टुमारो. गॉट इट. मी उद्या लवकर उठणार आहे. I am ऑल कम going ऑन. I am going I am to गोइंग टू काय वेकअप. काय वेकअप का गेटअप. wake wake up. वेकअप नाही, रॉंग. वेकअप इज रॉंग. गेटअप Woke up. अर्ली. सांगतो मी तुम्हाला. अर्ली इन द मॉर्निंग रे, मॉर्निंग नाही, इन द मॉर्निंग. कधी टुमारो. सांगतो मला. आता तुम्हाला दोन गोष्टी सांगायच्यात. काय बघणे आणि एक इथं काय आलंय गेटअप किंवा वेकअप. काय फरक आहे सांगतो. चला आम्ही स्कूलमध्ये झाडे लावणार आहोत. ऑल कम ऑन. सगळे पण सांगा. वी आर we are going We are going to गोइंग plant टू trees प्लांट to झाडे ट्रीज इन स्कूल. ओके स्कूल मी व्यवस्थित लिहितो. इन स्कूल. ऑल राईट. बर आता मला तुम्हाला सांगायचंय गेटअप आणि वेकअप मधला फरक. कोण सांगतंय. तुम्हाला येत असेल तर तुम्ही सांगा, नसता मी सांगेल. कॅन एनीबडी टेल. लिहित सांगा. लिहा वाक्य. वाक्य लिहित मला सांगा. चला कोण सांगतंय. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन गेटअप अँड वेकअप. अच्छा टाइम पण संपत आलेला आहे म्हणून मीच सांगतो. गेटअप. अच्छा वेकअप म्हणजे फक्त जागे होणे. मी जागा होणार आहे. फक्त जागे होणे टू वेकअप. आणि गेटअप म्हणजे काय अंथरुणावरून झोपेतून उठणे, एकदम बाहेर येणे. अंथरुणावरून बाहेर येणे. दॅट इज मेन. वेकअप मेन नाही. मी आय वोकअप ऍट 4 o'clock इन द मॉर्निंग टुडे. अरे तू जागा झाला मात्र उठला कधी. वेन डिड यू गेटअप. आय गॉट अप ऍट 7 AM. दॅट इज रॉंग. जागा झाला 4 वाजता. जागा होणे आणि उठणे दोघे वेगवेगळे आहेत. उठणे म्हणजे काय अंथरुणातून उठून बाहेर येणे. दॅट इज उठणे ऍक्च्युली. जागा होणे वेगळे. सो गॉट इट. आता नाव तुमचं काय होतं बघणे है ना. बघण्यासाठी आपल्याला किती शब्द आहेत बघा. सी म्हणजे आहे बघणे पाहणे. त्यापेक्षा जास्त. अच्छा त्याच्याही अगोदर त्याच्यापेक्षा कमी एकदम सर्वात कमी काय लोक. जुन्या चित्रपटांमध्ये असायचं बघा. काय असायचं. आता जास्त खोल नाही बोलत. तो हिरो म्हणायचा पलट पलट आणि समोरून कोणतरी असं पलटून बघायचं. म्हणजे एक वेळेस फक्त कटाक्ष टाकणे म्हणजे काय लुक है ना. एक वेळेस बघणे कटाक्ष टाकणे. बघितलं का. एक वेळेस बघणे. बरं लुक पेक्षा जास्त काळजीपूर्वक बघणे म्हणजे काय सी. टू सी काहीतरी पाहणे. हे पाहणे झालं. बघ कटाक्ष टाकणे लुक. पाहणे सी. त्याच्याही पेक्षा आणखीन लक्ष देऊन बघणे. कोण आला कोण गेला काय झालं कोणी किती रन काढले. म्हणजे सहसा इथं हालचालींवर लक्ष ठेवणे. हालचाली बघणे पाहणे म्हणून वॉच. म्हणून हालचालीवर लक्ष ठेवणार तो कोण वॉचमॅन असतो ना म्हणून वॉच. मूवी वॉच करतो आपण. टीव्ही वॉच करतो है ना. मॅच पण वॉच करतो. हालचालींवर लक्ष ठेवतो. दॅट इज वॉचिंग समथिंग यु नो. म्हणजे याच्यापेक्षा हे थोडं मोठं याच्यापेक्षा थोडं मोठं हे आणि याच्यापेक्षा मोठं आणखीन पाहणे निरीक्षण करणे. ऑब्झर्व. ऑफिस नाही रे. ऑब्झर्व लिहू तर दे. ऑब्झर्व. हे 4 वेगवेगळे शब्द पाहण्यासाठी. पाहण्यातला प्रकार वेगवेगळा आहे. गॉट इट. सो प्लीज राईट डाऊन ऑल दिस सेंटेन्सेस. दिलं का. काही लोकांनी माझ्याबरोबर लिहिलं असेल. काही लोकांचं लिहायचं राहिलं असेल त्यांच्यासाठी फोटो मिळेल सगळ्यांना. बर बिफोर
गोइंग ऑफ. आजचा होमवर्क काय? सर एक्झाम संपली ना? संपली का? येस सर. रिपीट 2 टाइम्स. एक्झाम संपली असं गृहीत धरून मला इमानदारीने सांगा, किती सेंटेन्स देऊ सेल्फ साठी? काहीच एक्सक्यूज नाही. त्यांनी एक वेळेस जेवण नाही करू दे, चालते मला. एखाद्याचा हात दुखला तर ऍडमिट करा त्याला वालवडच्या हॉस्पिटलला, चालतंय. चला, काहीच एक्सक्यूज नाही. हा बोला, 25. किती वाक्य सांगू? 25. 25. चला, तुमचा मागणी मान्य. चला 25. मी 50 सांगणार होतो, पण ठीक आहे, तुमची डिमांड अप्रूव्ड. ठीक आहे. सो वाक्य काय लागले ते चालेल, सगळ्यांनी लिहून घेतले? तुला समजलं? सर फोटो पाठवा. हो पाठवतो बाळा. काय नाही समजलं? एवढं तोडून सांगितलं तरी समजलं नाही तर थोडं थोडं समजलं. चुरून काला चुरून खाऊ घातलंय, पोट भरलं का? नाही, थोडं थोडंच भरलंय. सर, हा बोला. जिंकण्याला कॉन्कोर शब्द जमतोय का? नाही जमत. जिथे जिंकणे वेगळे बाळा, हे मॅच जिंकणे. एखादा प्रदेश काबीज करणे, कॉन्कर, हा एक मोठी जीत आहे. त्याला एखाद्या गोष्टीवर विजय मिळवणे. ठीक आहे, एखाद्या गोष्टीवर विजय मिळवणे त्याला कॉन्करिंग म्हणतात. ठीक आहे. सो शिवाजी महाराज कॉन्कर्ड अराउंड होल टेरेन ऑफ इंडिया. जवळजवळ शिवाजी महाराजांनी पूर्ण भारताचा पूर्ण मुलूक हा काबीज केला होता. पूर्ण भारतावर विजय मिळवला होता. त्या ठिकाणी कॉन्कर चालते. ठीक आहे, तो फरक आहे कॉन्कर आणि तसा फरक बघा. बॅटल आणि वार मध्ये फरक आहे. बॅटल म्हणजे छोटी लढाई, वार म्हणजे अनेक छोट्या छोट्या लढाईंचे गोळाबेरीज केली तर तो वार होत. समजलं की नाही? म्हणजे ही पोस्ट ती पोस्ट ती पोस्ट, प्रत्येक पोस्टला वेगवेगळं काय असतं, बॅटल असतंय. आणि सगळ्या बॅटलचं जर आपण ऍडिशन केलं तर त्याला आपण म्हणतो वार. ठीक आहे. युद्ध, लढाई आणि युद्ध फरक आहे. तसं इथं जिंकणे आणि विजय मिळवणे हा फरक आहे. समजलं का? डिड यू अंडरस्टँड? येस सर. व्हेरी नाईस. चला चला, एनी मोर? आणखीन काय? ऑल राईट, सर्वांना होमवर्क समजला? येस सर. Okay, shall we have pause? No, yes sir, we will have pause. Yes, sir. We will have pause. Yes, sir. We will have pause. Yes, sir. We will have pause. Okay, bye bye. We will have pause. बाय सर. तुम्ही पळू नका रे, तुम्ही थांबा. तुम्ही पळू नका. बाय 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 बाय.